नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत लिंबोनीच्या प्लॉटमध्ये। नाव सांगा, कोणाचं प्लॉट आहे? कैलास रमेशराव गजमल। कैलास रमेशराव गजमल, डासाळा, मुक्काम पोस्ट सेलू, जिल्हा परभणी यांच्या प्लॉटमध्ये आहोत आणि प्लॉटची अवस्था आपण पाहत आहोत। तर प्लॉटची अवस्था अशी आहे, फंगल इन्फेक्शन, व्हायरस, येलो मोजे व्हायरस आणि लीफ कर्ली व्हायरस आणि प्लांट न्यूट्रिशन डेफिशियन्सी इथं आपल्याला पाहायला मिळते प्लांटवर। आणि याचं निवारण करण्यासाठी आपण तुर्तास अगोदर काय करणार आहोत, माती परीक्षण करणार आहोत। बस झालं, मुळे निघाले ना? हां, हे बघा, माती परीक्षण करण्यासाठी लिंबोनी हा प्लॉट आहे आणि लिंबोनीच्या प्लॉटमध्ये माती सॉईल टेस्टिंगसाठी आपल्याला माती नमुना घ्यायचा कसा हे पण इथं पहा। तर मित्रांनो, बागायतीमध्ये जर समजा माती नमुना जर घ्यायचा असेल तर आपल्याला कमीत कमी 6 इंच ते 18 इंचापर्यंत माती पाहिजे। तर काही सायंटिस्ट, काही शास्त्रज्ञ किंवा काही कृषीतज्ञ म्हणतात की 5 फूट खड्डा खोल करा किंवा 6 फूट खड्डा खोल करा, 7 फूट करा किंवा 10 फूट करा। असं काही गरज नाही, कारण कशामुळे माहिती आहे का, जे न्यूट्रिशन उचलणारे ज्या मुळ्या आहेत ह्या मुळ्या, न्यूट्रिशन उचलणाऱ्या मुळ्या फक्त 6 इंच ते 18 इंचामध्ये असतात। ही गोष्ट लक्षात घ्या। फक्त जी झाडाची जी सोटमुळं आहे का, हेच फक्त सोटमुळं 10 फुटापर्यंत खाली गेलेलं असतं। झाडाचं जे सोटमुळं आहे ना, हेच फक्त 10 फुटापर्यंत खाली गेलेलं असतं। आणि जे न्यूट्रिशन उचलणाऱ्या ज्या मुळ्या आहेत ह्या मुळ्या फक्त 6 इंचापासून ते 18 इंचापर्यंत असतात। तर इथं आम्ही जवळपास 18 इंच ते 20 इंच खड्डा केलेला आहे आणि त्याच्यातली सॉईल आम्ही परीक्षणासाठी घेतलेली आहे। तर सॉईल टेस्टिंग आपण घेतल्यानंतर याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट, सॉईल आपण घेतल्यानंतर याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि जे प्लांट न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे ते क्लिअर होण्यासाठी याला आपण डोस घेऊ। तर पहा, जे व्हायरस आहे तर आज पानावरून खोडावर गेला आणि खोडावरून फळावर आलेला आहे। तर हे अशा पद्धतीनं प्लॉट आपला डॅमेज आहे। तर त्याला सुधारण्यासाठी काय करायचं, काही नाही करायचं, आता पाहूया। माती परीक्षणासाठी आपण सॉईल घेतलेली आहे, सॉईल स्लॅब घेतलं आहे आणि सॉईल स्लॅब घेतल्यानंतर आपण त्याची टेस्ट करून जे काही न्यूट्रिशनची कमतरता आहे ती न्यूट्रिशनची कमतरता भरून काढू। जे काही डिसीज दिसतं आहे तुम्हाला पानावर, लीफ कर्ली व्हायरस आहे, येलो मोजे व्हायरस आहे आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी पण आहे, झिंकची कमतरता पण दिसते। हे फळं बघा, हे फळ पण डॅमेज झालं आहे। हे असे हे पूर्ण व्हायरसचा प्रॉब्लेम आहे, फंगल इन्फेक्शन आहे, व्हायरस आहे याच्यामधला गर भरलेला आहे। डाग कशामुळे होत असेल? हे डाग का, हे न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे पानावरची। हे जे पानावरचे डाग आहे का, हे पानावरचा डाग फळावर गेला। हां, मग तेच म्हणा, ते डाग होते पाहिजे। हा ना, हे पानावरचे जे डाग आहे हे न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे। जे झिंकची कमतरता इथे दिसते तुम्हाला, फॉस्फरसची कमतरता आहे, पोटॅशची कमतरता आहे आणि जे वाकडं तिकडं पान दिसते का, हे व्हायरस आहे। आणि जे एकदम फ्रेश पान आहे पण याच्यावर डाग आहे, हे पान फ्रेश आहे, कुठं वाकडं नाही, काही नाही, पण याच्यावर डाग आहे। म्हणजे याचा काय प्रॉब्लेम आहे, याच्यावर डाग आहेत म्हणजे याच्यात न्यूट्रिशनची कमतरता दाखवायला लागली। तर न्यूट्रिशनची कमतरता दाखवायला लागले। तर न्यूट्रिशनची कमतरता आपल्याला याच्यात ओळखायची म्हणजे हे बघा, हे पिवळे जे डाग दिसतात ती सल्फरची कमतरता आहे, पांढरे जे डाग दिसतात ती झिंकची कमतरता आहे आणि लालसर आणि तपकिरी हे जी दिसतं आहे ती याची मॅग्नेशियमची आणि पोटॅशियमची कमतरता आहे। आणि जे फॉस्फरसची पण कमतरता जाणवते इथं, उलटं पान केल्यानंतर अजून क्लिअर दिसतंय तुम्हाला। तर हे आता पूर्ण क्लिअर होतं आहे आपलं। दोन प्रकारचे कल्चर असतात याच्यामध्ये। कल्चरची जर रेंजिंग केली तर ह्युमस म्हणून असतं, ह्युमसमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रल जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। आणि जे बायोमिक्स आहे त्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ट्रायकोडर्मा आणि PSB आणि KMB नावाचा घटक आहे। आणि काही वॉटर सोलेबलमध्ये त्याच्यामध्ये काही बुरशी आहेत 64 प्रकारच्या। 64 प्रकारच्या बुरशीच्या जी आहे, फंगल इन्फेक्शन जे झालेलं आहे ते फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी ती बुरशी काम करतात। तर मित्रांनो, पाहूया, डोस दिल्यानंतर परत तुम्हाला व्हिडिओ 2 नंबरचा म्हणून मी अपलोड करील। आता हा तुर्तास व्हिडिओ आपण इथं थांबूया। थँक्यू, नमस्कार, राम राम।